नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. शरद पवारांची विधानाची एक बातमी मी वेगवेगळ्या दैनिकांच्या मध्ये वाचली, पाहिली. त्यात शरद पवारांनी महाराष्ट्रातल्या सरकारवर टीका केलेली आहे. शरद पवार महाराष्ट्र सरकारवर टीका करणारच की, कारण पवारांच्या नेतृत्वातलं, पवारांच्या मार्गदर्शनातलं सरकार काढून टाकून हे सरकार आल्यामुळं पवारांना या सरकारवर जास्त राग असणं स्वाभाविक आहे. तुम्हाला नाही का आपल्यापैकी काही जणांना मी पवारांच्या वरती टीका करतो म्हणून खूप राग येतो, मग पवारांच्या वरती तुझं पोट भरतं, पवारांच्या वरती तुझं जगतोस, मग ते वेगवेगळे शब्द हे तुम्ही टाकत असता. तसं पवारांना देखील महाराष्ट्रातल्या आताच्या सरकारवर प्रचंड राग आहे. कारण एकतर शिंदेंना फोडून त्यांच्या नेतृत्वात सरकार पडलं, पुढे अजित पवारांना फोडून त्यांचं घर फोडलं, आणि मग त्यांना न बसणारा झटका आयुष्यात कधी नाही तो मिळाला. त्यामुळे पवार टीका करतात. पवारांनी टीका करताना सांगितलं की हे सरकार जरांगेंच्या विषयामध्ये जरा चुकीचीच भूमिका घेत आहे. ही टीका होती. शक्य नसणारा जो शब्द पूर्ण करता येणार नाही, जे करणे शक्य नाही, असा शब्द देऊ नये. म्हणजे पवारांनी मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना या स्वरूपामध्ये खडसावलं. ते म्हणाले जे करणं शक्य नाही असा शब्द देऊ नये मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये. ती बातमी मी तुम्हाला दाखवतोय. जर पवार असं विधान करणार असतील तर याचे अर्थ अनेक होतात की महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला तुम्हाला आरक्षण देऊ म्हणून फसगत केली आहे, करता येणं शक्य नाही, ते करायला करू असं सांगितलंय, ही फसगत केली आहे हे लक्षात येतं. पवार इथेच खरे फसलेत. इथेच खरे पवार फसलेत. पवारांचं पहिलं वाक्य काय? जे करणे शक्य नाही. म्हणजे मराठा आरक्षण काही दिवसात देणे शक्य नाही, तो शब्द सरकारने देऊन मराठा समाजाची फसगत केली आहे असं पवारांना म्हणायचं आहे. म्हणजे पवारांना हे चांगल्या पद्धतीनं माहित आहे की हे करणे शक्य नाही. मग जर नाहीच, मग जर हे शक्यच नाही, तर पवार अंतरवली सराटीमध्ये गेले, तिथे भेटले, सरकारला आग्रह करत गेले लवकर निर्णय घ्यावा, त्याला पाठिंबा देत आहेत, रोहित पवार आपली आंदोलनं मागं घेत आहेत. हे कशा करता? त्या ज्या अंतरवली सराटीमध्ये घोषणा झाल्या ना शरद पवारांच्या भेटीच्या वेळेला, त्या आता खऱ्या वाटू लागल्या. मराठा आरक्षण देणे शक्य नाही असं पवारांना वाटतंय आणि सरकारने शब्द खोटा दिलाय असं पवारांना वाटतंय. म्हणजे हे माझं विधान नाही आहे, हे मी तुम्हाला बातम्यात दाखवलंय की पवारांनी असं बोललेलं आहे. जरा मराठा आरक्षणाचा इतिहास समजून घ्यावा का? मराठा आरक्षणाची मागणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून चालू आहे का? अजिबात नाही. मी त्या मुद्द्यावर ठाम आहे. म्हणजे यच्चयावत मराठा समाज हा देवेंद्र फडणवीसांचा, ब्राह्मणांचा दुश्मन आहे, हा जो काही भ्रम निर्माण केला जातोय, माझा त्याच्यावरती आक्षेप आहे. त्याच्यावरती आक्षेप आहे. असं नाही. मराठा समाजाला आपल्या मुलांच्या कल्याणासाठी आरक्षण हवंय, कारण तोच एकमेव मार्ग दिसतोय. बरं, हे 2014 पासून मागच्या 10 वर्षामध्ये मराठा समाज मागतोय असं अजिबात नाहीये. मराठा समाज 1980 पासून ही मागणी करतो आहे. 1980 पासून. 1989च्या सुमारास व्हीपी सिंग सरकार आल्यावर मंडल लागू झालं आणि त्यात ओबीसींचं आरक्षण आलं 9 वर्षाच्या कालखंडानंतर. पण 1980 पासून चालू असलेली मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी कोणीही लक्षात घेतली नाही. कोणीही. या दरम्यान महाराष्ट्रामध्ये आलेल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांना, मराठा मुख्यमंत्र्यांना, गैरमराठा मुख्यमंत्र्यांना या मागणीकडे लक्ष द्यावं असं वाटलं नाही. तुम्ही जर विनायक मेटे यांचा लढा तपासून बघाल तर तुमच्या लक्षात येईल की विनायक मेटे याचसाठी लढत होते. बरं, ते जाऊ द्या. 1980 नंतर महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैवी घटना घडली. मराठा समाजाचा पहिला क्रांतीसूर्य, ज्यांना मराठा समाजाच्या संघर्ष करणारा समजलं जातं, त्या अण्णासाहेब पाटलांना 2 वर्षामध्ये आपला जीव गमवावा लागला नैराश्याने. कारण त्यांना नैराश्य आलं होतं
नैराश्य होतं. महाराष्ट्रात मराठ्यांचं प्राबल्य असणारी सरकार असूनही, मराठ्यांचे नेते असूनही मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही. या नैराश्यातून या लढ्याला लढता लढता अण्णासाहेब पाटलांनी आपला जीव दिला. मराठ्यांसाठी लढणारा एक महात्मा शहीद होतो तेव्हा सुद्धा तत्कालीन सरकारला आणि त्यानंतरच्या सरकारला काहीही वाटलं नाही. मी यादी दिली आहे, मी तुम्हाला एक एक फोटो दाखवतोय विसर पडू नये म्हणून. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर यशवंतराव चव्हाण होते, ते 80च्या आधीचं सांगतोय. शरद पवार होते, 80च्या आधीचं सांगतोय. वसंतदादा पाटील होते, 80च्या आधीचं सांगतोय. 80च्या नंतर वसंतदादा पाटील होते, शंकरराव चव्हाण होते, शरद पवार होते. असे कितीतरी लोक तिथे अस्तित्वात होते. म्हणजे अशोक चव्हाण होते, विलासराव देशमुख होते, पृथ्वीराज चव्हाण होते. या सगळ्यांना, म्हणजे नारायण राणे पण त्यात आले, आता भाजपात पण त्यांचा उल्लेख केला पाहिजे. या नेत्यांना एकदाही ते आरक्षण का द्यावं वाटलं नाही? एकदाही का द्यावं वाटलं नाही? बरं, आरक्षण मिळालं कधी हे लक्षात घ्या. आरक्षण मिळालं कधी? आरक्षण 2014 साली देवेंद्र फडणवीस सत्तेवरती आल्यानंतर आरक्षण मिळालं. 2017-18 साली, 17-18 साली देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदा मराठा आरक्षण दिलं. 80 ते 17 37 वर्षाचा कालखंड गेला या आरक्षणाच्या मध्ये, 37 वर्षाचा. आणि एकालाही असं वाटलं नव्हतं या काळामध्ये की आरक्षण दिलं पाहिजे. नुसतं आरक्षण दिलंय का? फडणवीस एका टीव्ही चॅनलच्या मुलाखतीत बोलले होते, नुसतं आरक्षण दिलंय का? तर ते काय म्हणाले होते की नुसत्या आरक्षणानं काही होणार नाही आहे, मला आणखी काही करावं लागणार होतं. आणि ते काय होतं तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला पैसे देणं. त्या पैशाच्या माध्यमातून फडणवीसांनी सांगितलेल्याप्रमाणे 70,000 उद्योजक उभे राहिलेत महाराष्ट्रामध्ये. आणि या 70,000 उद्योजकांना 5,000 कोटी रुपयांचं कर्ज बिनव्याजी स्वरूपात मिळालंय, ज्याचे पैसे महाराष्ट्र सरकारने दिले आहेत. सारथीची स्थापना कोण केली आहे? देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळामध्ये सारथीची स्थापना झाली आहे. याच्यामध्ये अनेक विद्यार्थी विकसित झालेले आहेत. प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये मराठा विद्यार्थ्यांना 50% शुल्क देण्याचं काम कोण केलंय? ते देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळामध्ये झालेलं आहे. सरकारी किंवा संस्थांच्या हॉस्टेलमध्ये मराठा विद्यार्थ्यांना जागा मिळणार नसेल राहण्यासाठी, तर त्यांना हॉस्टेलचा भत्ता म्हणून रहिवाशी भत्ता देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांच्या कालखंडामध्ये झालंय. आता हे आकडे सांगितले ना की तू फडणवीसांचा भक्त, फडणवीसांचा चाट्या, गुलाम या स्वरूपाच्या शब्दामध्ये तुम्ही मला बोलणार आहे, मला माहित आहे. पण हे सगळं फडणवीसांनी केलं आणि शरद पवारांना काय वाटतंय? हे आरक्षण देता येणं शक्य नाही. इथेच खरी गोम आहे. मुळात वृत्तीच नाही. फडणवीस काय म्हणतात? मी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करतोय आमचं सरकार. म्हणजे न्यायालयानं जरी नाकारलं असलं तरी त्यातल्या दोषांना दूर करण्याची संधी सर्वोच्च न्यायालयाने ठेवलेली आहे. क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेली आहे. आणि राहिला प्रश्न कुणबीमध्ये दाखल करण्याचा, तर त्याच्याविषयी सुद्धा न्यायालयीन समिती नेमलेली आहे. तर या सगळ्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो वेळ देण्याची मानसिक तयारी असायला हवी. बघा, फडणवीसांच्या मधला आणि पवारांच्या मधला फरक काय आहे? फडणवीस काय म्हणतायत? फडणवीस म्हणतायत देता येणं शक्य आहे, त्यासाठी वेळ हवाय. पवार काय म्हणतायत? जे करणे शक्यच नाही त्यासाठी शब्द काय देतायत? आणि पवार इथे फसतात. पवारांची मानसिकता उघड होते. जे करणे शक्य नाही म्हणजे मराठा आरक्षण देता येणे शक्य नाही असं पवारांना वाटतंय. म्हणजे शरद पवारच मराठा समाजाच्या विरोधामध्ये जातायत की काय असा प्रश्न आमच्यासारख्याच्या मनामध्ये पडतो. आणि चर्चा काय केली जाते? फडणवीसांच्या विरोधातली आंदोलन आहेत, फडणवीसांच्या विरोधातली आंदोलन आहेत. असं अजिबात नाही आहे. पवार या निमित्ताने उघड झालेत आणि फसलेत हे मात्र नक्की. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. 4 लाखापर्यंत पोहोचायला थोडीच जागा शिल्लक आहे. तुम्हीच आता पटापट चॅनलला सबस्क्राईब करून 4 लाखापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.